श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण थांबत असतोय. थकलो म्हणून नाही, तर आत कुठंतरी काहीतरी विचारायला लागल्यामुळं. हे थांबणं गोंगाटाचं नसतंय, ते शांत असतं पण खोल असतं. या क्षणी आपल्याला मागं वळून पाहावंसं वाटतं. काय साधलं, काय सुटलं, काय जपलं आणि काय ओघात गमावलं. या सगळ्याचा हिशोब कुणालाही द्यायचा नसतोय, तो फक्त स्वतःशी असतो. माणूस रोज थकतो, पण रोज स्वतःशी भेटत नाही. जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपल्या मनाचा आवाज हळूहळू कमी होत जातो आणि मग अचानक तोच आवाज आपल्याला थांबवत असतोय. श्रोते हो, या वळणावर सगळं सोडून द्यायची गरज नसते, पण सगळं उचलून चालायचाही हट्ट नकोय. काही गोष्टी शिकवण म्हणून मनात ठेवायच्या असतात आणि काही ओझांना शांतपणे खाली ठेवायचं असतं. कारण श्रोते हो, स्वप्न ही मोठी घोषणा नसतात, ती आतल्या आत वाढणारी आशा असते. ती दिसायला लागली की वाट आपोआप सापडते. म्हणून या टप्प्यावर मोठ्या अपेक्षांपेक्षा स्वतःवरचा विश्वास जास्त महत्वाचा असतोय. श्रोते हो, हे क्षण आपल्याला सांगत असतात, आयुष्य नव्यानं सुरू करण्यासाठी जग बदलण्याची गरज नसते. दृष्टी बदलली तरी पुरेसं असतं. आणि कधी कधी या शांत समजुतीतून खरी सुरुवात घडत असते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या हक्काचं नसतानाही घेण्याची इच्छा होते. तिथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपलं हक्काचं असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायणाची सुरुवात होते. चहासारखं कायम आवडीचं राहण्यासाठी, दर्जा राखण्यासाठी स्वतःला रोज चहासारखं उकळून घ्यावं लागतं. हक्क गाजवायला माणूस आपला असावा लागतो आणि माणूस आपला म्हणायला तो जपावा लागतो. संघर्षामध्ये माणूस एकटा असतो आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्या सोबत असतं. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही. डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण नाती सांभाळत असतो. एक वेळेस आपलं स्वप्न पूर्ण नाही झालं तरी चालेल, पण आपल्या आईच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य प्राणपणाला लावावं, इथपर्यंत आपलं धैर्य असावं. दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रिंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. बोलणाऱ्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. छोटंच आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. माणसांची बोलण्याची पद्धत बदलली की समजून जायचं आपली गरज संपले. संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही, तर उत्तर देण्यासाठी ऐकतो. देणाऱ्याबद्दल अपार कृतज्ञता शब्दात नाही व्यक्त करता येत. त्यासाठी अंतःकरणात आणि नजरेत निरागस भाव पुरेसा असतो. ज्याने ज्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही दिलंय, मग ते धन असो, ज्ञान असो किंवा आधार असो, त्या सर्वांच्या प्रती असा निरागस भाव नजरेत आणि अंतःकरणात नक्की असायला हवा. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा
फक्त परमेश्वरावरच ठेवा. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानं शिंका. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ ही नेहमी मोलाची ठरते. जिथं सगळं संपलं याची जाणीव होते, तिथं पाठीवर अलगद पडणारा हात हा देवापेक्षा कमी नसतो. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो. फक्त त्याला शोधता आलं पाहिजे. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन. आयुष्याच्या पाटावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम आपल्या सोबत ठेवला पाहिजे. स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो. जी लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य हे स्वतःजवळ ठेवा. स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो, पण उद्दिष्ट म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेलं प्रयत्न आणि कृती असते. कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व बाळगू नका, कारण जे कपडे आज इस्त्री करून घातले तेच उद्या दगडावर आपटून धुतले जातात हे विसरू नका. जीवनात काही नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचं महान होणं आवश्यक नसतं, पण महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी नवीन सुरुवात करणं आवश्यक असतं. समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद मिटतो. अज्ञानी आणि आडमोठ यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद पेटतो. कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. नात्याचं कर्ज मिळावं म्हणून कित्येक जण आपला स्वाभिमान गहाण ठेवतात.